कोल्हापुरातल्या एका जिल्हा परिषद शाळेत सिंघम चित्रपटातील रील बनवल्यानंतर कोल्हापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। आपण त्याच शाळेमध्ये आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील दर्याचा वडगाव या गावात ही सगळी प्राथमिक शाळेची आपण दृश्य पाहतो आणि या शाळेत काही माजी विद्यार्थ्यांनी रील बनवल्यानी त्या रीलमध्ये सिंघम चित्रपटातील जे डायलॉग आहेत त्या डायलॉगवर रील बनवल्यानंतर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। हा नेमका काय प्रकार आहे आपण शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, हा सगळा संतापजनक प्रकार घडलेला आहे, नेमका प्रकार काय झाला? शाळेमध्ये काही माजी विद्यार्थी आले, त्यांनी शाळेचं आमचं प्रेम आणि शाळेच्या आठवणी ह्या आमच्या संग्रही आहेत म्हणून त्यांनी फोटो काढण्यासाठी परवानगी मागितली। मग माझे विद्यार्थी आणि शाळा हे नातं तसं दृढ असतं, म्हणजे आई आणि मुलग्याचं जसं नातं असतं शाळा आणि विद्यार्थी हे कुठंतरी वाचल्याचं नातं असतं आणि या भावनेपोटी आम्ही त्यांचा शाळेच्या आठवणी संग्रही राहाव्यात एक आमच्या मनामध्ये चांगले सहानुभूती निर्माण झाली त्यांच्याबद्दल। बाबा शाळेची खरोखर ते आठवण ठेवत असतील आणि शाळेबद्दल जर प्रेम असेल तर आम्ही या विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवू नये म्हणून त्यांना फोटो काढण्यासाठी परवानगी दिली। पण रील्स करतात ही आम्हाला बातमी त्यांनी सोशल मीडियावर ज्यावेळेला त्या प्रकाशित झाल्या त्यावेळेला केले की फोटोच्या ऐवजी त्यांनी रील्स केलेल्या आहेत। शी बाब अत्यंत गंभीर आहे आणि खेदजनक आहे। त्यांना आम्ही बोलवून समज दिली आणि त्यांनी माफीनामा सुद्धा दिलेला आहे आणि कबूलही केलेला आहे। मग आता ह्या झालेल्या प्रकारामध्ये तेवढ्यावर न थांबता आम्ही शाळा समितीच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांच्या योग्य त्या प्रकारे आम्ही कारवाई करत आहोत। त्यासोबत शाळा समितीचे अध्यक्ष देखील आहेत। हा सगळा प्रकार घडलेला आहे, कितपत योग्य आहे हा प्रकार? हा प्रकार योग्य म्हणण्याला एकच नाहीये। प्रथमतः मी तुम्हाला सांगते, कारण शाळेच्या बाबतीत ही अशी गोष्ट घडणं खूपच खेदजन्य आणि निंदनीय प्रकारातली आहे। कारण मुलांना इथं ज्ञानाचं जे संस्कार दिले जातात त्यातून त्यांचं एक आदर्श व्यक्तिमत्व घडलं जाते आणि त्या व्यक्तिमत्वाला हा एक थोडक्यात कलंकच निर्माण होईल की ते लहान मुलांच्यावर ते सिंगम टाईप वगैरे असे त्यांनी रील्स केलेले आहेत ना, त्याचा परिणाम हे मुलांच्यावर अगदी होणारच। कारण बालवयातच जे संस्कार होतात त्यापैकीच हा एक प्रकार झालेला आहे आणि त्याला आम्ही गांभीर्यानं लक्षात घेऊन त्या रील्स करत्यांना पण आम्ही संपर्क साधला। ते पण आले, त्यांनी पण माफीनामा देतो म्हणून सांगितले किंवा त्यांनी कबुली दिलेली आहे की आम्ही जसं आमच्यावर काय कारवाईचं हे होत असेल त्याला आम्ही सामोरं जाण्याला तयारी आहे, असं पण त्यांनी कबुली दिलेली आहे। खरं तर शाळेत खुर्चीलात मारणं हा सगळा प्रकार घडलेला आहे। फोटो काढण्याची परवानगी घेतली आणि हे म्हणजे सरांना देखील किंवा शाळा व्यवस्थापनाला अंधारात ठेवून हे काम केलं। हा, शाळा व्यवस्थापन समितीला हे किंवा शिक्षकांच्या स्टाफला सुद्धा हे अंधारात ठेवून मूळतः त्यांनी परवानगी मागितली। आम्ही माजी विद्यार्थी आहे आणि आम्हाला शाळेच्या आठवणी म्हणून फोटो काढायचे असं सरांना सांगितलं त्यांनी आणि सरांनी एक आपलं शिक्षक आणि विद्यार्थी माजी विद्यार्थी यातलं एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं कुठंतरी त्यांच्यात अजून जिवंत असतं आणि त्या नात्याला अनुस्मरून त्यांनी जो निर्णय दिला की बाबा तुम्ही फोटो घेऊ शकताय पण दुसरं इथं काही करू नका अशी समजही दिली होती सरांनी। आणि गावातील महाप्रसादचा कार्यक्रम होता त्यावेळेस सगळे अगदी लहान मुलांच्या पासून वयस्करांच्या पर्यंत मंदिरामध्ये सगळी उपस्थित होती आणि त्यावेळेस शालेय व्यवस्थापन समिती शिक्षकांचा स्टाफ या सगळ्यांना तिथं निमंत्रण होतं, तशी पत्रिकाही आलेली होती आणि तिकडं जेव्हाही जेवायला बसली तेव्हा त्यांनी इकडं रील्स केलेले आहेत। त्यामुळे हे रील्स प्रसारित झाल्यावरच आम्हाला समजलं की त्यांनी असले निंदनीय प्रकारचेच रील्स म्हणावे लागेल यांना त्यांनी केलेले आहेत। माझ्या विद्यार्थ्याकडून शाळेच्या संस्कृती किंवा शाळा शैक्षणिक उठावासाठी मदत केली जाते। आपण ज्या शाळेत घडलो त्या शाळेचा अभिमान म्हणून ते मदत करतात, मात्र ह्या माझ्या विद्यार्थ्यांनी हा सगळा प्रकार केल्यामुळे शाळेचे गावची बदनामी झाली म्हणतात। हो, गावची तर बदनामी झालेलीच आहे, कारण पहिला नाव गावाचंच आलेलं आहे दर्याचे वडगाव, परत जिल्हा परिषदची शाळा म्हणून शाळेचंही नाव आलेलं आहे। त्यामुळे ही बातमी अगदी खेदजन्य झालेली आहे गावात आणि चुकीचा प्रकार आहे हा आणि याला आम्ही शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक स्टाफ सगळे मिळून आम्ही आमच्या पातळीवर निर्णय घेऊ, जो काही असेल कारवाईस त्यांना दोषी त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू। खरं तर गावकऱ्यांमधून देखील तीव्र संताप व्यक्त होत आहे। याबाबत त्या रील स्टारवर किंवा माझ्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल प्रक्रिया काय राबवणार आहे? हो, त्याची आता त्यांचा चुकीचा प्रकार आहे म्हटल्यावर त्यांनी आता दिलगिरी पण चुकीची व्यक्त केलेली आहे, पण आता त्यांच्यावर कितपत कशा प्रकारे कारवाई करायची हे आता आम्ही व्यवस्थापन कमिटीमध्ये शिक्षकांच्या स्टाफमध्ये सगळे मिळून आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई करू। आपण बघितलं की शाळेत झालेला प्रकार निंदजनक आणि खेदजनक आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन शाळा व्यवस्थापनाने दिलं आहे। मात्र यावर शासन देखील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, दर्याचे वडगाव, कोल्हापूर।